वाचने आठवे शब्द सृष्टी अंगवे वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारोखे मने रसो ते ओळंगणे अक्षरासे आवाचे अवतरविते निजगुण हाता चढे संपूर्ण श्री गुरुंजय दैगुसो निठाय ते नमस्कारून यथा श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार केला असता ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील प्रथम 2 षटकांचा विचार झाला. आता तृतीय षटकाचा विचार सुरू आहे. श्री आदिगुरु श्री शंकराचार्यानुसार प्रथम षटकामध्ये त्वम पदार्थाचा विचार, द्वितीय षटकात तत्पदार्थाचा विचार आणि तृतीय षटकामध्ये असी पदार्थाचा विचार केलेला आहे. परंतु भगवत भाष्यकारानुसार वेगळा विचार आहे. त्यांच्या मतानुसार पहिले 3 अध्याय, चौथ्या अध्यायाच्या 21-22 श्लोकापर्यंत कर्मकांडाचं निरूपण, तिथून पुढे 12व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत उपासनाकांडाचं निरूपण आणि 13व्या अध्यायापासून पुढे ज्ञानकांडाचं निरूपण. या प्रकारे ही श्रीमद भगवद्गीता ही ज्ञानेश्वरी कांडत्रय निरूपणी श्रुतीच ही कोडीसवाणी या प्रकारे 3ही कांडाचं निरूपण करणारी ही जणू काय श्रुतीच आहे. अशा प्रकारे श्री ज्ञानोबराय विचार प्रकट करतात. आता त्यापैकी 12व्या अध्यायापर्यंत आपला विचार झाला आहे. आता 13व्या अध्यायाचा विचार आरंभ होत आहे. या 13व्या अध्यायामध्ये श्री भगवान ज्ञानोबराय या अध्यायाच्या आरंभी एक मंगलाचरण करतात. मंगलाचरण काही अध्यायाच्या आरंभी केले म्हणजे काहीतरी लिहिलं आहे आणि काही अध्यायांच्या आरंभी साक्षात काही न लिहिता श्लोकाचाच आश्रय घेऊन ज्ञानोबरायांनी व्याख्यान केलं. या अध्यायाच्या आरंभी मंगलाचरण करतात आणि मंगलाचरण करत असताना श्री गुरु वंदना या अध्यायाच्या आरंभी श्री ज्ञानोबराय करत आहेत. आता जी पहिली ओवी आपल्या पुढे उपस्थित होत आहे ती ओवी वेगळ्या वेगळ्या प्रकारे ही ओवी सांगितली जाते. म्हणजे ती मामांची ज्ञानेश्वरी असेल किंवा साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, या दोनही ज्ञानेश्वरीमध्ये आरंभ करताना लिहिलं आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. आणि कुंटे प्रत मध्ये लिहितात जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. मग आता अर्थदृष्टीनं आपण दोघांचाही विचार करू. अर्थ लिहिताना लिहितात सकळ विद्यांचे अधिकरण आत्मरूप गणेश स्मरण, है ना, करून हा करून करतात अर्थ. कृत्वा
सर्व विद्यांचे आश्रयस्थान, जे आत्मस्वरूप गणेशांचं स्मरण आहे. आत्मा भिन्न गणेश, आत्मरूप गणेश. सर्व विद्यांचं अधिकरण कोण? आत्मरूप गणेश. त्या आत्मरूप गणेशाचं स्मरण केलं असता किंवा स्मरण, तेचे श्री गुरूंचे चरण. आत्मरूप गणेशाचं स्मरण हेच गुरूंचं चरण आहे. त्यांना आम्ही वंदन करतो. त्या तत्स्वरूप असणाऱ्या श्री गुरूंच्या चरणास आम्ही वंदन करतो. असा महामान्य लिहिलेला अर्थ आहे. म्हणजे या दोन्ही ज्ञानेश्वरीमध्ये. आणि जर आता पहा दुसरा कुंठी प्रज्ञसार, किती सुंदर अर्थ वाटतो, चांगला वाटतो. ता जयांचे स्मरण केलिया, सकळ विद्यांचे अधिकरण होय, तेची श्री गुरुचे चरण वंदू. चांगलं वाटतं का नाही? समजायलाही, ज्यांचं स्मरण केलं असता मनुष्य हा साधक संपूर्ण विद्यांचं अधिष्ठान होतो, संपूर्ण विद्याचा स्वयं आश्रय होतो. म्हणजे ज्या श्री गुरूंच्या चरणांचं स्मरण केलं असता स्मरण करणारा संपूर्ण विद्याचा अधिष्ठाता होतो. त्याच श्री गुरूंच्या चरणाला आम्ही वंदन करतो. चांगलं वाटतं की नाही? आता पहिल्या तिकडं तिकडं ताडातोडी. मग इथं काय झालं? ज्याचं स्मरण, पहिल्यांदा काय झालं इथं? स्मरण आत्मरूप गणेशाचं स्मरण केलं असता सकळ विद्यांचा अधिकरण होतो. आत्मरूप गणेशाचं स्मरण केलं असता, ठीक आहे नाही, सकळ विद्यांचं अधिकरण होतो. तेच म्हणजे आता तेच म्हणजे तेची. मग तोच आत्मरूप गणेश, तोच तेची श्री गुरूंचे चरण. म्हणजे तेच आत्मरूप गणेश श्री गुरूंचं चरण आहे, चरण रूप आहेत. त्यांना आम्ही वंदन करतो. थोडं समजायला कठीण पडतं. आणि तेच जर श्री गुरूंचे चरण असतील मग त्यांचं वंदन करणं आहे का नाही? म्हणजे इथं काय होतं ना, आत्मरूप गणेशाचं स्मरण केलं असता मनुष्य सर्व विद्यांचा आश्रयस्थान होतो. मग तेच नाही घ्यावं लागेल. आत्मरूप गणेश हेच श्री गुरूंचे चरण आहेत. म्हणजे श्री गुरूंचे चरण रूप आत्मरूप गणेश आहेत. म्हणजे आत्मा श्री गुरूंचे चरण रूप आहे, त्याला आम्ही वंदन करतो. पण त्यापेक्षा सरळ अर्थ ठोक. आत्मा भिन्न गणेशात स्मरण करून चरण रूप त्याला समजून त्याला वंदन करण्यापेक्षा ज्यांचं स्मरण केलं असता मनुष्य सर्व विद्यांची अधिष्ठात्री होतो, त्या श्री गुरूंच्या चरणाला मी वंदन करतो. बरं, मग जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वता घवे जीवेसिये. जयाचे आठवे, ज्या श्री गुरूंच्या चरणांचं स्मरण आठवण केले असता शब्दसृष्टी अंगवे, सगळे
शब्दसृष्टी प्राप्त होते. म्हणजे सगळ्या शब्दांचं ज्ञान आपल्याला होतं. सगळी शब्दसृष्टी आपल्याला प्राप्त होते. सर्व वेदादी शास्त्रांचं ज्ञान आपल्याला होतं. जयाचे आठवे शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आघवे जिवेसिये. आघवे सारस्वत, संपूर्ण सारस्वत म्हणजे संपूर्ण ज्ञान, अर्थयुक्त संपूर्ण ज्ञान आपल्या अधीन होतं. म्हणजे सगळ्या विद्या आपल्या जिभेवर नाचतात. किंवा ज्या श्रीगुरूंच्या चरणांचं स्मरण केलं असता सगळ्या जिव्हा आपल्या सगळ्या विद्या आपल्या जिभेवर नाचतात. म्हणजे याविषयी आपल्याला ज्ञानप्राप्ती करता एकमेव या ठिकाणी साधन म्हणून सांगतात श्री गुरु चरण. म्हणून एक ओंकारेश्वराचं जे आपलं पुस्तक आहे प्रार्थना पुस्तक शिवमहिम्न स्तोत्र, तिथं येतं गुरुपाद वंदना दिलेली आहे पहा. मग ती एकदा वाचून घ्या. तिच्यामधून काय काय आपल्याला लाभ होतो है ना. म्हणजे आणि इथंच सांगतात श्रीगुरूंच्या केवळ चरणांचं स्मरण केलं असता तर एवढा लाभ होतो की संपूर्ण विद्या आपल्या हस्तगत होतात. मग यानंच का आणखी काय लाभ होतो. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखी म्हणे, रस होती ओळंगणे अक्षरासे. मग आता सर्व ज्ञानांचं स्मरण, सर्व ज्ञान त्या साधकाच्या अंतःकरणात प्रगट होता आणि तो बोलू लागला तरी वक्तृत्व गोडपणे, वक्तृत्व आपल्या गोडपणामुळे अमृता ते पारुखे म्हणे. अमृताला सुद्धा लिहितात पारू म्हणे किंवा पारुखे म्हणजे शिळ समजतो. आपलं वक्तृत्व एवढं सुंदर होतं की अमृताला लाजविल, अमृतालाही शिळ ते वक्तृत्व समजतं. म्हणजे वक्तृत्व म्हणतात अमृत शिळ आहे, एवढी गोडी त्याच्या बोलण्यात येते. रस होती ओळंगणे अक्षरासे. आणि रस हे अक्षरांचे आश्रय रूप होतात. म्हणजे सगळे नवरस हे जणू काय शब्दांची सेवा करतात. अक्षर आपण तोंडात काढलं की नवही रस आपल्या तोंडाद्वारे बाहेर निघू लागतात. इतकं सामर्थ्य या अक्षरामधून मग अवतरित होतं. म्हणजे असा साधक श्रीगुरूंच्या चरणकमलांचं स्मरण करणारा, त्यांचं चिंतन ध्यान करणारा, त्याच्या तोंडातून मुखातून जे जे निघतं ते सर्वांना अमृतापेक्षा अधिक आवडतं. मग जर अक्षर अलंकार रूपानं बाहेर निघतात, अलंकृत रूपानं त्याचे अक्षर अभिव्यक्त होतात. ज्याप्रमाणे श्री ज्ञानवरायांचीच ज्ञानेश्वरी प्रकट झाली आहे की नाही. म्हणून ते नित्य निरंतर आपल्याला श्री निवृत्तीनाथ महाराजांचा दास म्हणून त्यांच्या चरणाचाच सेवक समजून राहत होते. तेच त्यांच्याच मुखातून असा रसाळ ग्रंथ प्रकट झाला. त्यांच्याद्वारेच हा रसाळ ग्रंथ निर्माण झाला. जगद्गुरु तो गोबर आहे,
त्यांच्याकडून गाथा, श्री नाथ बाबा त्यांच्याकडून भागवत, श्री जनार्दन स्वामींच्या चरणकमलांचं चिंतन, त्यांची कृपा त्यांना प्राप्त झाली, म्हणून त्यांच्याकडून अशा प्रकारच्या अमूल्य ग्रंथांची निर्मिती झाली. मग असं त्या गुरूंच्या चरणांचं स्मरण झाल्यानंतर वक्तृत्व असं निर्माण होतं. ते वक्तृत्व अमृताला फिकं समजतं आणि रस अक्षरांची सेवा करतात. मग त्याच्यातून तात्पर्य काय, सिद्धांत काय निघतात बोलल्यानंतर सांगतात. भावाचे अवतरण अवतरविती निज खून, हाता चढे संपूर्ण तत्वबोध. भावाचे अवतरण आणि शब्द बोलल्यानंतर अभिप्रायाचे सार गर्भित अर्थाचे प्रागट्य होते. सार गर्भित अर्थ प्रगट होऊ लागतो. भावाचे अवतरण निज खून अवतरवी, हे अनुभव खून आत्मखून प्रकट करतात. एक नाही भावाचा यांच्या तात्पर्य म्हणजे जे काही सारगर्भित अर्थ भावाचं अवतरण असं होतं की आत्मखून प्रगट करतात. अनुभव ते शब्द करून देऊ लागतात आणि ते शब्द जर अनुभव करून देऊ लागले तर शेवटी काय होतं, हाता चढे संपूर्ण तत्वबोध. संपूर्ण तत्वबोध त्याच्या करकमलावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रगट आत मी कोण आहे आणि आत्मा काय आहे. तत्वबोध इति कोणते प्रथ तत्वभेद तेही सांगायचं असं काय नाही. आज एवढा असा पाठभेद एवढा बोलायचं सांगतो की मग अगोदर एक सांगू दे ना. पहा या प्रकारे तत्वबोध त्याला प्रगट होतो, तत्वज्ञान होतं, आत्मबोध होतो. या सीमेपर्यंत तो साधक जातो. बरं, त्याला तत्वभेद होतो, तत्वाचं भेद ज्ञान कळतं. मग कसं कळतं, म्हणजे प्रकृती काय पुरुष काय, या प्रकारे प्रकृती आणि पुरुष यांचं भेद ज्ञान समजतं. ते वेगळ्या वेगळ्या आहेत. त्या तत्वाचं भेद ज्ञान होतं आणि त्याच भेद तत्वाचं प्रकृती पुरुषाच्या निरूपणाकरिता हा अध्याय प्रवृत्त झाला आहे, म्हणून त्यांनी तत्वभेद ठेवला असावं. तत्वबोधही चांगलाच आहे. त्या दोन तत्वाचं किंवा आत्मतत्वाचा बोध होतो, त्या दोन तत्वाचं ज्ञान होतं, तरी काय चालतं. पण तत्वभेद लिहिला त्यांनी. तत्वभेद हाता चढे, तत्वभेद हे त्यांच्या हाता करकमलावर येतो, म्हणजे तत्वबोध हा भेदाचं ज्ञान होतं त्याला. मग असे ज्या श्रीगुरूंच्या चरणाच्या स्मरणाने इतका लाभ होतो, त्यांना आपण काय करणार. श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. जय श्री गुरुचे पाय हृदय घेऊ सोनी ठाय, तै उन्मेषासी एवढे भाग्य होय. ज्यावेळी श्री गुरूंचे पाय हृदय घेऊन हृदयाचा शोध घेऊन स्थिर होतात, ऐकणे हृदयामध्ये प्रवेश करून राहतात, तेव्हा म्हणजे हृदयामध्ये आपण श्रीगुरूंच्या चरणकमलांचं स्मरण करतो, श्रीगुरू चरणाची आराधना करतो, तेव्हा उन्मेषासी ज्ञानाला एवढे भाग्य प्राप्त होते. ते नमस्कारोण आता त्या दोनही कमलांना नमस्कार करून ज्योत पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे,
जो पितामह आहे की नाही, पितामह कोण? ब्रह्मदेव. अरे खाली वाचलं असेल आहे की नाही? जो पितामहाचा म्हणजे ब्रह्मदेवाचा पिता. दुसरा कोण? लक्ष्मीचा भर्ता, लक्ष्मीचा पती. ऐसे म्हणे. आता नमस्कार करून सांगतो की पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भर्तापती असे म्हणू लागला. भगवान श्रीकृष्ण असे बोलले. काय बोलले? श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे कौन्तेय, हे कुंतीपुत्र अर्जुना, इदं शरीरं क्षेत्रम इति अभिधीयते. या शरीराला क्षेत्र असं म्हटलं जातं. एतद्यो वेत्ति, याला एतत् क्षेत्रम, या शरीराला जो जाणतो, तम तद्विदः क्षेत्रज्ञ इति प्राहुः. है ना, त्याला क्षेत्राला जाणणारी क्षेत्रज्ञ असे म्हणतात. एतद्यो वेत्ति तम, या शरीराला जो जाणतो है ना, अशांना क्षेत्रज्ञ असे बोलतात. कोण? क्षेत्रज्ञ वेत्ते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणणारे, क्षेत्राला जाणणाऱ्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. कळालं? मग आता बा, तरी पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणजे, हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे. तर हे अर्जुना, हे देह क्षेत्र म्हणजे, या देहाला क्षेत्र असं म्हटलं जातं. हे जाणे, याला जो जाणतो तो येथे क्षेत्रज्ञ बोलिजे. तो या ठिकाणी क्षेत्रज्ञ असा म्हटला जातो. या क्षेत्राला जाणणारा तो क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. ठीक ना? आणखी पुढे बोलतात भगवान, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत् ज्ञानं मतं मम. हे भारत, सर्व क्षेत्रेषु क्षेत्रज्ञम् अपि मां विद्धि. क्षेत्र क्षेत्रज्ञो यत् ज्ञानं तत् मम मतम. तज्ज्ञानम मम मतम. हे भारत, हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, सर्व क्षेत्रेषु क्षेत्रज्ञमपि मां विद्धि. सर्व क्षेत्रातील, सर्व शरीरातील क्षेत्रज्ञास सुद्धा, क्षेत्रज्ञला मी समज. मग क्षेत्रज्ञ मी आहे. सर्व क्षेत्रातील क्षेत्रज्ञाला मी असं समज. म्हणजे सर्व क्षेत्रातील जो क्षेत्रज्ञ आहे तो मी आहे असं समज. म्हणजे सगळ्या देहात असणारा जो त्या देहाला जाणणारा, प्रेरित करणारा तो कोण आहे? क्षेत्रज्ञ आत्मा. सर्व देहातील आत्मा तो मी आहे असं समज. म्हणजे सगळ्या देहात मीच राहतो. या प्रकारे जीव आणि आत्मा एक आहे हे प्रकट केलं. पुढे सांगतात, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत तत् मम मतम. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं जे ज्ञान, ते ज्ञान मला मान्य आहे. आहे की नाही? ते ज्ञान झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि ते ज्ञान मला मान्य आहे. पहा मग काय बोलतात, तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीची जाण निरुते, जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे. भगवान बोलतात, तरी
येथे जो क्षेत्रज्ञ तो मीची निवृत्ते जाण, जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे सांगतात की तरी जो येथे क्षेत्रज्ञ तो मीची निवृत्ते जाण, तर जो या तरी या देहात जो क्षेत्रज्ञ आहे, तरी या देहात जो क्षेत्रज्ञ आहे तो मीची निवृत्ते जाण, तो मीच आहे असं स्पष्ट जाण, स्पष्ट समज. जो या देहात क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असं तो स्पष्ट समज. ठीक ना. जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे, जो संपूर्ण देहाला पुष्ट करून राहतो, जो सर्व देहाचं पालन करून राहतो, तो क्षेत्रज्ञ मीच आहे असं समज. ठीक ना. जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे. बरं, मग आम्हाला ज्ञान कोणतं मान्य आहे? सगळ्या ज्ञानापैकी भगवान बोलतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निवृत्ते ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. भगवान बोलले की अर्जुना, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जे निश्चित रीतीनं जाणणं आहे तया ते आम्ही ज्ञान ऐसे मानू, त्यालाच आम्ही ज्ञान असं समजतो. आम्ही अन्याला ज्ञान समजत नाही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ रीतीनं जाणणं आहे त्यालाच आम्ही ज्ञान असं समजतो. मग हे ज्ञान आपल्याला कळालं पाहिजे. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय. भगवान परमात्मा बोलतात अगोदर क्षेत्र पाहून त्याचा काय काय स्वभाव आहे हे पाहिलं पाहिजे. मग त्याचंच निरूपण इथून पुढे करण्याकरिता प्रवृत्त होतात. तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च सचयो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. पहा, तत्क्षेत्रम यत् यादृक् यद्विकारी यतः यत् सच यो यत्प्रभावः तत्समासेन मे शृणु. 5 गोष्टी सांगितल्या. तत्क्षेत्रम यत्, तत्क्षेत्रम जे क्षेत्र ते, यत जे क्षेत्र आहे ते कळलं पाहिजे. यादृक् जे क्षेत्र, तत्क्षेत्र समासेन आहे ना, ती क्षेत्र आहे. यत जसं आहे, यादृक् ज्या प्रकारचं आहे ना, यद विकारी जशा विकाराचा आहे त्याचा विकार कसा आहे. यतश्च यत, आणि ज्याच्यापासून हे जे उत्पन्न झालेलं आहे. यत प्रभावश्च यसः, आणि त्या क्षेत्राचा जो प्रभाव आहे, प्रभाव त्या क्षेत्राचा काय, तत् मे समाक्षेन शृणु, ते सगळं माझ्यापासून संक्षेपानं ऐक असं भगवान परमात्मा बोलतात. विस्तारानं संक्षेपानं. तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे मनितले ते आगवे सांगवात. तरी क्षेत्र या नावानं है ना, जेणे भावे हे शरीर म्हणितले. पा जेणे भावे हे शरीर क्षेत्र येणे नावे म्हणितले. ज्या भावनेनं या शरीराला
क्षेत्र या नावानं उच्चारलं गेलं। ज्या भावनेनं या शरीराला क्षेत्र म्हटलं जातं तो भाव काय? का शरीराला क्षेत्र म्हटलं आहे ना, तो भाव काय? म्हणजे कोणत्या कारणाने या देहाला क्षेत्र म्हणतात हे कळलं पाहिजे। का बरं देह क्षेत्र आहे? एक आहे ना, जेने भावे हे शरीर क्षेत्र येणे नावे म्हणितले ते आघवे आता सांगो। मी याचे अन्वय अर्थ लिहिले आहेत पूर्वी जेव्हा शिकत होतो ना, जेव्हा 2009-10ला अन्वय अर्थ लिहून ठेवले कवित, त्यावेळेस तर असं म्हणजे पहिल्यापासून असं काहीतरी लिहिण्याच्या कटपटी माणूस होतं ना। मग मला वाटतं आहे पहिले काहीतरी ओव्या लिहून ठेवले असतील 100, 70, 80, 150 असे काहीतरी, पण ती वही कुठे आहे भगवान जाणे। छोटी वही आहे, अशी छोटी वही आहे, तिच्यावर चित्र आहेत असे अंदाजे, कडक पन्ना नाही, असं लवचिक पन्नावाली वही। आता त्यावेळेस पाहिजे लिहिलं कुठंतरी असेल ती, जर वय आता असले पाहिले तर। हे ज्या भावने याला क्षेत्र असं म्हटलं, आता सांगो, त्याला मी आता सांगतो भगवान म्हणतात। बरं, हे क्षेत्र का म्हणजे कैसे हे उपजे कवन कवने वाढविजे विकारी येथ। हे क्षेत्र का म्हणजे कशामुळे याला क्षेत्र म्हटलं जातं? कैसे हे कशा प्रकारचं आहे? कैसे या दृक्पदाचा अर्थ हे कशा प्रकारचं आहे ना। एक क्षेत्र का म्हणजे तत्क्षेत्रम यच्च, त्याचं व्याख्यान आहे कैसे या दृक्च यतश्च, याचं व्याख्यान करतात के हे उपजे, कोठून, के पंचमी आहे, कोठून हे कोठे उत्पन्न होतं, म्हणजे कोठून उत्पन्न होतं, या शरीराची उत्पत्ती कोणापासून आहे? कवनाम कवनी वाढविजे, कवन कवनी वाढविजे विकारी येथ। कोणी कोणी या विकारातल्या कोणी याला वाढवलं जातं। कशानं? हे देह क्षेत्र वाढतं, ते वृद्धिंगत होतं। बरं, हे आवट हात मोठके की केवढे पाके तुके बरडकी पिके कोणाचे हे। सांगतात आवट हात मोठके, हे शरीर 3.5 हात लहान आहे की केवढे पाके तुके, केवढा आहे ना, केवढे पा केतुके, केवढा आहे आणि कितकं आहे, सीमा कितीक लांब आहे। बरडकी पिके कोणाचे हे शरीर बंजर जमीन आहे। आता क्षेत्र म्हटल्यानंतर आता हे बंजर आहे, याच्यात काय किती लावलं काहीच पिकत नाही की पिके, हे बंजर जमीन आहे देह, याच्यात पिकतो। कोणाचे हे शरीर कोणाचं आहे, कोणाचं आहे हे विचारतात। इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जाते सावेवावधान दे। भगवान बोलतात इत्यादी सर्व भाव, जे जे याचे भाव आहेत, इत्यादी सगळे जे याचे भाव आहेत ते बोली जाते सावेव। सावेव म्हणजे सांग, सविस्तर अवयवासहित सांगितले जातील। तिकडं संक्षेपान आहे आणि ज्ञानोबर आहे सावेव, अवयवासहित आहे ना, म्हणजे विस्ताराने। अवधान देई, विस्ताराने सांगितले जातील, तो आता ऐक, लक्षपूर्वक आहे की कारण की ज्ञानोबर आहे सांगतील ना अवयवासहित। मग ज्ञानोबर आहे इथून पुढे बोलण्याकरता आरंभ करतात। आता
पुढील जी काही 2 ओव्या घेऊ, पुढील श्लोकाची अवतरणी काय आता येणारे. पय्याची स्थळा कारणे श्रुती सदा भोभाने, तर्को येण्याचे ठिकाणे तोंडाळो केला. भगवान बोलतात, अरे याची स्थळा कारणे, याच शरीरामुळे श्रुती सदा भोभाने, श्रुती निरंतर बडबड करत राहते या शरीरामुळेच. तर्को येण्याचे ठिकाणे तोंडाळो केला, तर्को या क्षेत्रानेच तोंडाळ केला, बोलका केला. बरं, तर्क वर्णन कोणाचं करतो? या सप्तपदार्थाचंच. मग इथेच बडबड करू लागला ना, या शरीरानेच तर्काला बडबड करायला लावली. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर्क थोडाच आहे, याच्यामुळे तर्क आहे. ते शरीराचं निरूपण करण्यात तर्क आहे. पहा, चाळिता ही बोली दर्शने शेवटा आली, देवीचे नाही बुजविली अजूनी द्वंद्वे. हे बोली चाळिता, याच बोलाचा विचार केला असता दर्शने शेवटा आली. ही सगळी 6 शास्त्र शेवटापर्यंत संपली, परंतु अजूनही द्वंद्वे, देवीची द्वंद्वे बुजावली नाही. परंतु अजून त्यांचा भेद संपला नाही. ते भेदाच्याच निरूपणामध्ये लागलेले आहेत. या शरीरामुळे संपली, निरूपण करून थकली, परंतु भेदाचं निरूपण, त्यांचा द्वंद्व भेद त्यांच्यातला संपला नाही आहे. याचा विचार आपण उद्या पाहू.